हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. चला सर्व कॅप्टन. कॅप्टन वरती आहे जरा. चला. हॅलो चेक चेक.
हसोळ गावात कोण ठरणार HPL चॅम्पियन, क्रिकेट मैदानी कोण ठरणार HPL थँक्यू चॅम्पियन. थँक्यू. हॅलो, थँक्यू थँक्यू. चला, याच्यानंतर दीप प्रज्वलन हा कार्यक्रम होईल. नक्कीच आपण पाहिलं हसोळ प्रीमियर लीग 2025 अगदी आमच्या राजापूर तालुक्यामधील, मी देखील राजापूरचा आहे, आणि एक मानाची अभिमानाची स्पर्धा अगदीच थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभारंभ होणार आहे. तमाम क्रीडा रसिक आणि उपस्थित प्रमुख पाहुणे यांचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. या ठिकाणी आपण आत्ता मात्र दीप प्रज्वलन हा कार्यक्रम करतोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल. त्याच्यानंतर दीप प्रज्वलन झाल्याच्या नंतर टी शर्ट अनावरण होईल आणि त्याच्यानंतर ट्रॉफी देखील आपण पाहतोय, आणि त्याच्यानंतर म्हणजे खेळपट्टीचं पूजन देखील केलं जाईल. लाईव्ह होते नाही असं चालेल, कॉर्नर झाला ठीक आहे, नको राहतो आला. हॅलो, चेक. चला, आदरणीय सन्माननीय संतोष कुळये, रमेशजी कुळये साहेब या ठिकाणी आहेत. संजय रोगे साहेब आपण देखील यायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केले जाईल. पांडुरंगजी शिंदे साहेब असतील, मंगेश लाड साहेब आपण देखील त्यांच्या समवेत यायचे. गणेश कुळी आपण देखील यायचे. गणेश सौंदाळकर आपण देखील या. आपण पाहतोय दीप प्रज्वलन हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार देखील अर्पण केला जाईल. सूर्यकांत मेदारी आपण देखील यायचे. लवेश मेजारी साहेब आपण देखील यायचे. बबन मेजारी आपण देखील जॉईंट व्हायचे या ठिकाणी. आपण पाहतोय या ठिकाणी दीप प्रज्वलन कार्यक्रम होतोय. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करूया. नक्कीच आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं आभार व्यक्त करतो. जयवंत चव्हाण साहेब आपण देखील या ठिकाणी यायचे आणि आमच्या समोर जॉईंट व्हायचे. परशुरामजी चौकेकर आपण देखील यायचे.
लवेशजी मेजारी साहेब आणि जयवंत चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज की याच्यानंतर टी शर्ट अनावरण हा कार्यक्रम होणार आहे। तरी मी ज्या कर्णधारांची नावं घेतोय त्यांनी आपण पाहतोय या ठिकाणी श्रीरंग साडी ही संस्कृती ऋणानुबंधन आणि आदरणीय सन्माननीय श्री संजय रोगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टी शर्टचं अनावरण करणार आहोत। आपण समोर यायचे साहेब। आदरणीय संजयजी रोगे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र जे सदस्य आहेत त्यांना मात्र सुपूर्द केलं जाते टी शर्ट। खरोखरच एक लाख मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभले आम्हाला। श्री संजय रोगे साहेब आपण श्रीरंग साडी आपण या ठिकाणी पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते मात्र अनावरण केले जाते आणि जे कमिटीचे सदस्य आहेत त्यांना मात्र सुपूर्द केलं जाते। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संजय रोगे साहेब साठी। खरोखरच चला याच्यानंतर मी जे कॅप्टन आहेत प्रत्येक कर्णधाराला विनंती असेल की आपण टी शर्ट परिधान करायचे याची नोंद घ्यायची आणि या ठिकाणी यायचे। मावलत कोळेवाडी जर पाहिलं तर गेल्या वर्षी ही टीम चॅम्पियन होती आणि खरंच यावर्षी काय दमखम दाखवते हे सुद्धा पाहावं लागेल। मावळतवाडी संदीप कुळी कर्णधार आपण यायचे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। गतवर्षी हा संघ चॅम्पियन होता या स्पर्धेचा पर्व चौथ्यामध्ये। फणसवाडी संतोष परवडे आपण देखील यायचे गेल्या वर्षी रनरअप हा संघ होता। चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आपण देखील यायचे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी देखील। टी शर्ट घालूनच यायचे विनंती असेल। त्याच्यानंतर मेजारेवाडी कमलाकर मेजारी आपण देखील यायचे कॅप्टन आपण पाहू शकतो मेजारेवाडी कर्णधार। वरचीवाडी उदेश आपण देखील जॉईंट व्हायचे उदेश। टेमवाडी निखिल आपण देखील यायचे कॅप्टन आपण पाहू शकता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। संघाचा संघनायक महत्त्वाचा घटक म्हणजे कर्णधार एक कणा समजला जातो त्यांना आपण या ठिकाणी बोलवतोय त्यांनी यायचे। चौकेकरवाडी योगेश आपण देखील यायचे टाळ्या झाल्या पाहिजेत। कोंडवाडी प्रमोदजी लाड आपण देखील कॅप्टन आपण या ठिकाणी पाहू शकतो। मधलीवाडी प्रतीक लाड। चला रोगेवाडी त्याच्यानंतर कॅप्टन दीपक शिंदे आपण देखील यायचे। बोबाटेवाडी उत्तम बोबाटे कॅप्टन असेल। बोथ कॅप्टन सर्व कॅप्टन या ठिकाणी आमच्या समवेत आहेत व्यासपीठावरती त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण देखील केलं जाईल। पुन्हा एकदा सर्व कॅप्टनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।
चला बोथ कॅप्टन त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी आपण पाहू शकतो, त्यांचं अनावरण केलं जाते. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. ट्रॉफी खूप महत्त्वाची असते क्रिकेट म्हटलं तर. आवाज कमी आहे त्यांचा, ते प्रॉब्लेम आहे जरा. हे झालं काय, त्याने कमी केलं, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. ग्राउंडवरती उद्घाटन आळ फोडून दोन्ही टीम लाईन अप करा. गेल्या वर्षीच्या आताची ह्यावर्षीची पहिली टीम जी आहे कुठली आहे मेजरवाडी आणि मावळवाडी या टीमने सगळ्यांनी टी-शर्ट घालून मेजरवाडीने लाईन अप करा. आणि बाकीच्या सगळ्या पण प्लेयरने पण सर्कलला लाईन अप. आपण पाहिलं या ठिकाणी अनावरण देखील झाले. त्याच्यानंतर आपण खेळपट्टीचं पूजन आणि यष्टांचं देखील पूजन केलं जाणार आहे. चला याच्यानंतर आपण खेळपट्टीचं देखील पूजन करणार आहोत. त्याच्यानंतर सर्व कॅप्टन आहेत त्यांना विनंती असेल आपल्या टीमला प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट परिधान या स्पर्धेचं करायचं आहे, ही देखील विनंती असेल. लगेचच आपण यष्ट्या आणि खेळपट्टीचं देखील पूजन करतोय. बरोबर ना. सर्वांना खेळाडूंना विनंती असेल की आपण 30चे सर्कल आहे त्याला मात्र सर्कल करायचं. सर्व खेळाडूंना विनंती असेल. तसेच 2 संघ आहेत ज्याच्यामध्ये पहिली लढत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मावळत कुळयेवाडी आणि मेजारेवाडी अशी पहिली लढत असेल. दोन्ही कॅप्टन आणि त्यांची टीम टी-शर्ट परिधान करून आपण खेळपट्टीवरती दाखल व्हायचं आहे. चला, कारण का या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय.
हॅलो 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 चेक हॅलो हॅलो हॅलो. चला सर्व खेळाडूंनी टी शर्ट परिधान करून आपण 30 सर्कलची लाईन आहे त्या लाईनवरती आपण उभं राहायचं आहे. सर्व खेळाडूंनी जी 30 सर्कल आहे त्या 30 सर्कलवरती आपण उभं राहायचं आहे. आणि जे दोन संघ आहेत त्यांच्यामध्ये पहिला सामना होईल, पहिला मॅच होईल मावलत कुलेवाडी आणि मेजारेवाडी या दोन्ही संघांनी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने लाईनमध्ये उभं राहायचं आहे. पाहुण्यांचे शुभ हस्ते खेळपट्टीचं देखील उद्घाटन इथे हॅलो. चला सर्व खेळाडूंना विनंती आपण थोडासा स्पीडअप करा, घाई करा, कारण 2 दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आहे. आणि खेळाडूंचं सहकार्य हे फार महत्त्वाचं राहणार आहे या स्पर्धेमध्ये. हसोल प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 वर्ष 5वं. दरवर्षी आपण खूप सुंदर आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं पाहत असतो आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. चला दोन संघ आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने लाईनमध्ये उभा राहायचं आहे. मावलत कुलेवाडी आणि मेजारेवाडी आणि बाकीचे संघ आपण 30 सर्कलवरती आपण लाईनमध्ये उभा राहायचं आहे. ही सर्वांसाठी सूचना आहे. चला खेळाडूंनी घाई करायचे, लाईनअप मध्ये उभा राहायचं आहे. 30 सर्कलवरती आपण उभा राहायचं आहे. आणि जे दोन संघ या दोन संघांमध्ये पहिला मॅच असणार आहे त्यांनी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने लाईनमध्ये उभा राहायचं आहे. जे आपले प्रमुख अतिथी आहेत त्या प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं उद्घाटन केलं जाईल. आपण बघितलं सर्वप्रथम ग्रामदेवतेला वंदन करून टी शर्टचं अनावरण झालं, ट्रॉफ्यांचं अनावरण झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि आता आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन इथे आपण पाहणार आहोत. जे आपले मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा इथे पार पाडला जाईल. चला खेळाडूंनी घाई करा आणि आपण लाईटअप मध्ये लगेच उभं राहा. चला 30 सर्कलवरती राहायचं आहे.
चला खेळाडू थोडेसे मागे या, चला सर्कल वरती या. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या खेळपट्टीचं हे उद्घाटन इथे केले जात आहे. यष्टांना पुष्पहार श्रीफळ फोडून ते वंदन केलं जात आहे. 2 दिवस चालणारी स्पर्धा सफल व्हावी यासाठी हा उद्घाटन सोहळा आपण पाहतो इथे पार पाडला जातोय. या अगोदर आपण बघितलं की ग्रामदेवतेला वंदन केलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आपण पाहतो या पुष्पहार महाराजांना वंदन करून इथे सुरुवात होताना दिसते आपल्या मैदानामध्ये. सर्व खेळाडू आपण पाहतो या रंगीबेरंगी टी शर्ट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं हे उद्घाटन थाटामाटामध्ये इथे केलं जात आहे. खेळपट्टीचं उद्घाटन आपण पाहतोय केलं जाते. मान्यवरांच्या शुभ हस्ते हार श्रीफळ फोडून स्ट्राईक यष्टांचं पूजन केलं जाते. त्यानंतर नॉन स्ट्राईक यष्टांचं देखील पूजन केलं जाते. सर्व खेळाडू आपण पाहतोय सज्ज आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. 10 संघ खेळपट्टीचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर राष्ट्रगीत हे घेतलं जाईल. सावधान म्हटल्यानंतर राष्ट्रगीत चालू होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. एक साथ विश्राम. चला विश्राम स्थितीमध्ये आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. सावधान म्हटल्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात होईल. एक साथ सावधान. एक साथ विश्राम. भारत माता की वंदे
आपण पाहतोय लगेच टॉस देखील केला जाईल खेळपट्टीवरतीच पाहुण्यांच्या शुभ हस्ते. पंच हॅलो, लक्षात घ्यायचं आहे टॉस झाल्यानंतर सर्व खेळाडू बाहेर जातील, मात्र संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये राहील. टॉस झाल्यानंतर सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर जातील, फक्त संघनायक कर्णधार हा मैदानाच्या आतमध्ये राहील. ही सूचना आहे सर्व खेळाडूंसाठी आणि सर्व टीमसाठी. सन्माननीय संजय रोगे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय पहिल्या सामन्याचा. मेझारेवाडी या संघाने टॉस इथे विन केलेला आहे. चला निर्णय देखील आपण लगेच कळवायचा आहे. चला, खेळाडूंनी मैदान सोडायचं आहे, फक्त संघनायक हे मैदानाच्या आतमध्ये राहतील. आपले ऑफिशियल देखील सज्ज झालेले आहेत. जे काही नियमावली आहे ती नियमावली अगोदर समजून घ्यायची आहे सर्व संघनायकांनी.